हरे कृष्ण मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आमचा प्लॅन झाला नाही का लोहगडला जायचं. तर आता 4 आलेत. तर आम्ही आता आलोय आकुर्डी स्टेशनला, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण काढलं लोणावळ्याचं तिकीट आणि थोड्याच वेळात आपली ट्रेन आली आणि ट्रेन मध्ये बसायला तर जागा नव्हती. मग आम्ही उभा राहूनच बाहेरचा व्ह्यू एन्जॉय केला आणि तेवढ्यात पोहोचलो मळवणीला. प्रॉब्लेम झाला नाही का, म्हणतात पोरं चालत जायचं की रिक्षाने जायचं. चला ये चालतच चला, काय विषय नाही, चला. रिक्षा हे पण एक ऑप्शन होतं, पण आमच्या पोरांना ऍडव्हेंचर पाहिजे होतं. मग आम्ही चालतच निघालो. तेवढ्यात पुढे आपल्याला भेटलं, मग त्यांना पण आम्ही बाय करून आमच्या मार्गाकडे निघालो. आणि पुढे भेटला आपल्याला योगेश भाऊ, त्याला पण आम्ही सोबत घेतलं. किल्ला अजून बऱ्याच लांब होतं. तेवढ्यात बोलत बोलत आम्ही पोहोचलो. आम्ही आलोय आता भाजी गावात. चलत चलत चालत पोरं मागच आहेत अजून. तेवढ्यात आपल्याला महाराजांची मूर्ती दिसली आणि पोहोचलो भाजे धबधब्याला. उन्हाळा असल्यामुळे त्याला पाणी तर नव्हतं, मग काय आपली बॉटल काढली आणि तहान बुजवली. परत निघालो किल्ल्याकडे जाण्यासाठी. आणि तुम्हाला तर माहिती तन्मयच्या अंगात किती मस्ती लागले इथं पण झाडावर चढायला. मित्रांनो आता घाटाचा रस्ता लागलाय, पुढे अजून खूप लांब आहे किल्ला नाही का. आपल्याला मध्ये भाऊ भेटलेत, मित्र भेटलेत आपल्याला. भावाला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब, लाईक, शेअर. इथं आमचे ब्लॉगर आहेत जे फुल थकलेले आहेत आता, कारण की आम्ही खूप पुढे आले. मित्रांनो घाटाचा रस्ता लागलाय, आम्ही चालत चाललोय, बघू शकता. आपली सगळे पोरं आहेत माग, येतात हळूहळू. थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला भेटलं एक बंद पडकं दुकान. त्याच्या सावलीत आम्ही बसलो आमची पेट पूजा करायला. जेवण वगैरे करून आम्ही परत निघालो. ट्रेन मधनं उतरल्यापासून आमच्या सोबत हा गाडी बघू शकता. डॉगेश हे घाण नाही तो डॉगेश डॉगेश हे बघ, अरे ब्लॉग मध्ये तुझे फेमस होते ना, फेमस होते फेमस. हे बघ ऍडव्हेंचरस रस्ता लागलेला आहे मित्रांनो. मग काय निसर्गाचा व्ह्यू एन्जॉय करत आणि न थांबता आम्ही चालतच होतो. शेवटी किल्ला तर बघायचा. बीबी कम टू लोहगड. सगळ्यांनी लोहगडला या, एकदा विजिट करा नाही बघितला नसेल तर. जर बघितला असेल तर परत एकदा या. जोपर्यंत मन नाही भरत तोपर्यंत या. हे रुमाल लावलाय नाही का, तो जरा टॅनिंग बिनिंग होईल नाही का. हॉटेल लागलं, हॉटेल मित्रांनो पायरे दुखायला लागलेत. घरी जाऊन वाट लागणार आहे. अजून क्लासला जायचं आम्हाला. सरांना सांगितलं आम्ही सकाळी क्लास नका ठेवू, रात्री ठेवलंय सरांनी. थोडस पुढे गेल्यानंतर आपल्याला एक दुकान दिसलं. तिथून पाण्याच्या बाटल्या आणि डॉगेश भाऊ साठी बिस्किट. हा डेंजर मित्रांनो. दोघांची भांडणं चालू आहे, पण आम्ही सेपरेट केलं. तिकडे एक वेगळी टीम, इकडे एक वेगळी टीम. ऊन तर खूप कडक होतं, पण मित्रांच्या सोबत बोलत बोलत कधी गडाच्या पायथ्याशी पोहोचलो ते कळालं. मित्रांनो पोहोचलोय आता लोहगडला. पायथ्याशी आलोय आम्ही. तो हॉटेलच्या इथं थांबलो होतो. तर आता चाललंय ट्रॅकिंग करायला. तर मित्रांनो हा होता लोहगड पार्ट 1. पार्ट 2 बघण्यासाठी आपल्याला आत्ताच फॉलो करून घ्या.